सगळीकडे बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागत होता। त्यांना शेतीच्या कामासाठी कुठे डिझेल मिळत नव्हते, म्हणून त्यांची कामे अपूर्ण राहत होती। लॉकडाऊन असल्यामुळे त्यांना बाहेर सुद्धा निघता येत नव्हते। पेट्रोल पंपावर जाण्यासाठी त्यांना खूप त्रास सहन करावा लागत होता। हा त्रास होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनात पातूर येथील दुग्गल पेट्रोल पंपाला ग्रामीण भागात घरपोच तेल पुरवण्याची परवानगी देण्यात आली। महाराष्ट्रातून हा मान प्रथमच पातूर शहराला मिळाला आहे। या डिझेल ब्राउझरच्या उद्घाटनाप्रसंगी जिल्हा पुरवठा अधिकारी बबन काडे, तहसीलदार दीपक बाजळ, ठाणेदार गुल्हाने, गणपती भट, दुग्गल पेट्रोल पंपचे मॅनेजर पंजाबराव मोडक उपस्थित होते। शेतकऱ्यांनी शेती उपयोगासाठी लागणारे डिझेल साठवून ठेवू नये असे आवाहन यावेळी करण्यात आले। पेट्रोलियम पंप इथे मोबाईल डिझेल व्हॅनची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आपल्या सर्वांना माहीत आहे की कोरोनाचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात, त्यामुळे पेट्रोलियम मॅक्झिमम 12 वाजतापासून बंद असतात आणि ही अकोला जिल्ह्यामध्ये प्रथम सुविधा जी दुग्गल यांनी उपलब्ध करून दिलेली आहे। म्हणजे कोणीही कास्तकार त्यांनी फोन केला तर त्यांना विदिन अर्ध्या तासामध्ये त्यांच्या इथे पेट्रोल द्वारपोच होणार आहे। आणि विशेष म्हणजे पेट्रोल पंपाचे जे रेट आहेत डिझेलचे, ते डिझेलचे रेट हे स्थायिक जे असतील ते सुद्धा या मोबाईल व्हॅनचे आहेत। त्यामुळं ही फार मोठी सुविधा उपलब्ध झालेली आहे। माझे या निमित्तानं सर्वांना आव्हान आहे की कोणीही इथे गर्दी न करता सोशल डिस्टन्स पाळून ज्यांना डिझेलची आवश्यकता आहे त्यांनी या जे मोबाईल नंबर दिलेले आहेत त्या मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट करून घरपोच डिझेल प्राप्त करावं। ही एक चांगली बाब अकोला जिल्ह्यामध्ये आता सुरू झालेली आहे। वर्षा मोरे, विदर्भ न्यूज, अकोला।